नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण रिझनिंगमधील डिस्टन्स अँड डिरेक्शन हा चॅप्टर पाहणार आहोत. तर डिस्टन्स अँड डिरेक्शनमध्ये काय इम्पॉर्टंट आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला डिरेक्शन माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसं आपण लहानपणापासून शिकत आलोय की एव्हरी टाइम साऊथ कुठे असणार आहे? खालीच असणार आहे. वरती नॉर्थ, राईट साईडला ईस्ट अँड लेफ्ट साईडला वेस्ट. हे कधीच विसरायचं नाही, कारण याच्यावरतीच आपल्या सगळ्या क्वेश्चन आन्सर डिपेंड आहेत. हे झाले आपले 4 मेन डिरेक्शन, आणि जे सब डिरेक्शन आहेत ते पुन्हा किती येतात? 4 येतात. ते कसे आहेत? नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट अँड नॉर्थ वेस्ट. 4 मेन आपले डिरेक्शन आहेत. नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट, अँड 4 सब डिरेक्शन आहेत. ते आहेत नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट अँड नॉर्थ वेस्ट. हे जे 8 डिरेक्शन आहेत याच्यावरतीच आपला डिस्टन्स अँड डिरेक्शन हा चॅप्टर डिपेंड आहे, आणि याच्या रिलेटेडच आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन थोडे प्री साठी इझी लेवलचे असतात, पण मेन्स मध्ये थोडेसे ते लेवल वाढवली जाते. चला तर मग याचे आपण क्वेश्चन्स पाहूया. क्वेश्चन बघा कसे विचारले जातील. अभय ट्रॅव्हल्ड 9 किलोमीटर नॉर्थवर्ड. आता नॉर्थवर्ड म्हणजे सुद्धा काय येतं? फक्त आपला नॉर्थ डिरेक्शन म्हणजेच काय येतं? नॉर्थवर्ड येतं. आता नॉर्थवर्ड म्हणजे किती कुठे जाणार आहे तो? तर समजा हा पॉइंट पकडला आपण, तर नॉर्थवर्ड म्हणजे कुठे येणार आहे? अपवर्ड डिरेक्शनला. किती किलोमीटर गेलाय तो? 9 किलोमीटर गेलाय. टर्न टू हिज लेफ्ट. आता तो नॉर्थवर्ड म्हणजे अपवर्ड डिरेक्शनला झालाय. लेफ्ट साइड म्हणजे त्याची लेफ्ट साइड म्हणजे इमॅजिन करायची किती? आपलीच लेफ्ट साइड आहे. आणि टर्न कुठं घेतला त्यानं? लेफ्टला घेतला. किती किलोमीटर वॉक केला तो? 5 किलोमीटर वॉक केला. जेव्हा आपण डायग्राम ड्रॉ करतो डिस्टन्स अँड डिरेक्शन मध्ये, तेव्हा आपला हा जो 9 किलोमीटर आहे हा जास्तच यायला पाहिजे आपल्या 5 किलोमीटर पेक्षा. जर तुमचा 9 किलोमीटर एवढा आला आणि 5 किलोमीटर एवढा आला तर तुमच्या डिरेक्शन काय होणार आहे? टोटली चुकणार आहे, कारण 9 किलोमीटर लहान दाखवले आणि 5 किलोमीटर मोठं दाखवले. त्यामुळे जेव्हा आपण डिस्टन्स अँड डिरेक्शन मध्ये डायग्राम ड्रॉ करत जाऊ तेव्हा आपले जे डिस्टन्स आहेत त्यानुसार कमी जास्त करता आलं पाहिजे, तरच आपल्या जे आन्सर येणार आहे ते करेक्ट येणार आहे. चला तर कुठेपर्यंत आलेलो आपण? टर्न टू द लेफ्ट अँड वॉक्स 5 किलोमीटर. देन टर्न लेफ्ट अगेन, म्हणजे ऑलरेडी त्याने लेफ्टला टर्न घेतलाय, पण आणखी टर्न कुठे घेतलं? तो लेफ्टला टर्न घेतला. आता तो कुठे फेस करतोय? वेस्ट डिरेक्शनला फेस करतोय. वेस्ट डिरेक्शनला फेस करताना त्याची जी अपवर्ड साइड आहे ती कोणती येणार आहे? राईट साइड येणार आहे. आणि जी डाऊनवर्ड साइड आहे ती कुठली येणार आहे? लेफ्ट साइड येणार आहे. म्हणजे तो टर्न कुठे घेणार आहे? परत आपल्या डाऊनवर्ड साइडला. आणि किती किलोमीटर ट्रॅव्हल केलं त्यांना? अगेन ट्रॅव्हल्स 9 किलोमीटर. बघा क्वेश्चन कसा आहे. अभय स्टार्टिंग कुठून केलेला? इथून केलेला. कुठे ट्रॅव्हल केलं? 9 किलोमीटर टुवर्ड्स नॉर्थ, म्हणजे अपवर्डला गेला. देन टर्न टू हिज लेफ्ट अँड ट्रॅव्हल्स 5 किलोमीटर. आता फेसिंग कुठं झालं? फेसिंग टुवर्ड्स वेस्ट डिरेक्शन. अगेन ही टर्न टू हिज लेफ्ट, म्हणजे परत कुठं आला तो? साऊथ डिरेक्शनला आला. किती किलोमीटर आलाय? अगेन 9 किलोमीटर. म्हणजे आपला हा जो स्टार्टिंग पॉइंट आहे आणि हा जो एंडिंग पॉइंट आहे ते दोन्ही काय येणार आहे? तुमच्या स्ट्रेट लाईन मध्येच येणार आहेत. मग जर इथं असा क्वेश्चन विचारला, इन विच डिरेक्शन अभय इज फेसिंग नाऊ, म्हणजे ही डिरेक्शन कुठली येणार आहे? साऊथ डिरेक्शन. म्हणजे अभय कुठे फेस करतोय आता? साऊथ डिरेक्शनला फेस करतोय. आपल्याला इथं काय क्वेश्चन विचारलाय? हाऊ फार इज अभय फ्रॉम दी स्टार्टिंग पॉइंट. आता स्टार्टिंग पॉइंट पासून हा एंडिंग पॉइंट किती किलोमीटर येणार आहे? कारण इथे काय होणार आहे? रेक्टँगल तयार होणार आहे. त्यामुळे रेक्टँगलच्या दोन साइड्स काय आहेत? इथे इक्वल झालेले आहेत. त्यामुळे ही साइड सुद्धा काय येणार आहे? आपली इक्वलच येणार आहे. त्यामुळे इथे किती किलोमीटर येणार आहे? अभय ट्रॅव्हल्ड 5. अभय इज फार फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट 5 किलोमीटर. ठीक आहे. इथं काय विचारले आपल्याला? हाऊ फार विचारले. त्यामुळे आपण काय सांगितलं?
5 किलोमीटर ही इज फार फ्रॉम हिज स्टार्टिंग पॉइंट. इथं जर असं विचारलं असतं हाऊ मच डिस्टन्स अभय covered from the starting point or total distance traveled from the starting point. स्टार्टिंग पॉइंट पासून किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले जर असं म्हटलं असतं त्यांनी तर आपण काय सांगितलं असतं या सगळ्यांची काय केली असती आपण ऍडिशन केलेली असती आणि आलेलं आन्सर काय असतं आपलं टोटल डिस्टन्स कवर्ड बाय द अभय. आता आपल्याला काय विचारले फक्त हाऊ फार विचारले त्यामुळे आपण काय सांगणार आहे फक्त हाऊ फार सांगणार आहे. जर त्याच्याऐवजी जर टोटल डिस्टन्स म्हटलं असतं तर त्याने किती ट्रॅव्हल केलेलं आहे त्या सगळ्यांची ऍडिशन सांगायची. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. मनोज वॉक 30 मीटर टुवर्ड्स ईस्ट डिरेक्शन. आता एव्हरी टाइम लक्षात ठेवायचं की नॉर्थ वरती आहे साऊथ डाऊनवर्ड्स ईस्ट आणि वेस्ट हे विसरायचं नाही कधीच. मनोज वॉकड 30 मीटर्स टुवर्ड्स ईस्ट डिरेक्शन म्हणजे एक पॉइंट पकडूया आणि ईस्टला किती गेलाय तो 30 मीटर गेलाय. नेक्स्ट टूक अ राईट टर्न अँड वॉक 40 किलोमीटर. आता फेसिंग कुठे आहे त्याचं ईस्ट डिरेक्शनला आहे. कुठे टर्न झालाय तो राईटला टर्न झालाय म्हणजे ईस्टच्या राईटला कोण येणार आहे साऊथ डिरेक्शन म्हणजे कुठे जाणार आहे तो डाऊनवर्डला जाणार आहे. किती किलोमीटर गेलाय तो डाऊनवर्डला 40 मीटर गेलाय. देन ही टूक हिज लेफ्ट टर्न अँड वॉक 30 मीटर. आता फेसिंग परत कुठं आलं त्याचं साऊथला आलं. साऊथला फेसिंग आल्यानंतर त्यानं टर्न कुठे घेतलंय लेफ्टला टर्न घेतलंय. जेव्हा अशा टाईपचे क्वेश्चन येतात तेव्हा त्या पर्सन सोबत आपण स्वतः वॉक करायचं आणि तिथं स्वतःला इमॅजिन करायचं आणि त्याच्यानुसार आपली लेफ्ट अँड राईट ही डिरेक्शन ठरवायची. आता इथं आपण जर आपल्याला इमॅजिन केलं की आपण कुठे ट्रॅव्हल करतोय टुवर्ड्स दी साऊथ डिरेक्शन. साऊथ नंतर आता कुठे टर्न घ्यायचंय आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचंय म्हणजे आपण कुठे जाणार आहे ईस्टला जाणार आहे आणि किती किलोमीटर जाणार आहे अगेन 30 मीटर जाणार आहे. देन इन विच डिरेक्शन इज ही नाव फ्रॉम दी स्टार्टिंग पॉइंट. इथं आपल्याला काय विचारली आहे डिरेक्शन विचारलंय डिस्टन्स विचारलाय का नाही. विच डिरेक्शन फ्रॉम दी स्टार्टिंग पॉइंट म्हणजे स्टार्टिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्याची एंडची डिरेक्शन कुठल्या साईडला हे आपल्याला सांगायचं आहे. सपोज करायचं की तुम्ही ह्या स्टार्टिंग पॉइंट वरती उभे आहात या स्टार्टिंग पॉइंट वरती उभे आहात आणि ह्या स्टार्टिंग पॉइंट वरती उभे राहिल्यानंतर कुठल्या डिरेक्शनला तुमचा हा एंडिंग पॉइंट येणार आहे. आता आपल्या इथं काय करून घेऊ आपण डिरेक्शन्स काढून घेऊ ईस्ट नॉर्थ वेस्ट अँड साऊथ. ईस्टला येणार आहे का स्ट्रेट लाईन मध्ये आहे का नाही. अपवर्ड स्ट्रेट लाईन मध्ये नाहीये. लेफ्ट स्ट्रेट लाईन नाही. डाऊनवर्ड नाही. म्हणजे ह्या मेन डिरेक्शन तर येणार नाहीये त्याच्या तर तो कुठल्या डिरेक्शन मध्ये जाणार आहे त्याच्या सब डिरेक्शन मध्ये जाणार आहे. जर तुम्ही या पॉइंटला उभा राहिलात तर तो कुठे मिळणार आहे तुमच्या साऊथ ईस्टला मिळणार आहे. So, in which direction Manoj is from the starting point? South east. South east. जर आपण स्टार्टिंग पॉइंटला उभे राहिलो तर एंडिंग पॉइंट कुठल्या डिरेक्शनला येणार आहे तो साऊथ ईस्टला येणार आहे. ठीक आहे. जर इथं क्वेश्चन असा विचारला इन विच डिरेक्शन मनोज स्टार्टिंग पॉइंट फ्रॉम दी एंडिंग पॉइंट. ठीक आहे म्हणजे एंडिंग पॉइंटनी त्याचा स्टार्टिंग पॉइंट कुठल्या डिरेक्शनला येणार आहे चेक करूया. ही सब डिरेक्शन येणार आहे. ही सब डिरेक्शन कोणती आहे आपली नॉर्थ वेस्ट. सो फ्रॉम दी एंडिंग पॉइंट इज स्टार्टिंग पॉइंट इज नॉर्थ वेस्ट. फ्रॉम दी एंडिंग पॉइंट ऑफ व्यू his starting point is towards the north west. ठीक आहे. या टाइपचे क्वेश्चन थोडेसे कन्फ्युजिंग वाटतात म्हणजे क्वेश्चन काय विचारले आपल्या पटकन लक्षात येत नाही. इथं बघा काय म्हटले
नाव फ्रॉम दी स्टार्टिंग पॉइंट, म्हणजे आपण स्टार्टिंग पॉइंट कडे जायचं आणि तिथून व्ह्यू करायचं की एंडिंग पॉइंट कुठं आलाय. आणि जर एंडिंग पॉइंट पासून स्टार्टिंग पॉइंट विचारला असता तर एंडिंग पॉइंटला जायचं आणि तिथून व्ह्यू करायचं की स्टार्टिंग पॉइंट कुठे आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अ पर्सन स्टार्ट फ्रॉम अ पॉइंट, एका पॉइंट पासून पर्सननी स्टार्ट केलंय इन अ ईस्ट डिरेक्शन, ईस्टला गेलं. ठीक आहे, ही वॉक्स 10 मीटर. पहिल्यांदा आपल्याला एक लाईन दिली आहे आणि नंतर सांगितले की ही वॉक्स 10 मीटर अँड टेक्स अ राईट टर्न. आता इथं परत आपण स्वतःला इमॅजिन करणार की मी ईस्टला फेस करतेय, माझा राईट टर्न म्हणजे कुठे येणार आहे, टुवर्ड्स दी साऊथ येणार आहे. ही वॉक्स 10 मीटर अँड टेक्स अ राईट टर्न. नाव ही वॉक्स 5 मीटर. त्याने किती वॉक केलंय, 5 मीटर. अँड अगेन टेक्स अ राईट टर्न. परत कुठं टर्न घेतला त्यानं, राईटला घेतलं, म्हणजे आपण अगेन कुठे गेलो, वेस्टला फेस करतोय. अगेन टेक्स अ राईट टर्न. नेक्स्ट ही वॉक्स 3 मीटर, म्हणजे राईट टर्न घेऊन त्यानं किती वॉक केलंय, इथं 3 मीटर वॉक केलंय. नेक्स्ट अँड टेक्स अ लेफ्ट टर्न. नाव ही वॉक्स 6 मीटर. परत इथून टर्न कुठं घेतला त्यानं, 3 मीटर वॉक केल्यानंतर टेक्स अ लेफ्ट टर्न, टेक्स अ लेफ्ट टर्न अँड वॉक 6 किलोमीटर. म्हणजे इथून टर्न घेतला लेफ्टला आणि वॉक केले किती, 6 मीटर. वॉक केले किती, 6 मीटर. ठीक आहे, आता 6 मीटरची आपली लाईन मोठी झाली आहे. 5 मीटर आणि 6 मीटर मध्ये लाईन काय होती, थोडीशी छोटी यायला पाहिजे, कारण आपला 10 मीटर पण आहे इथं. 10 मीटर पेक्षा 6 मीटर ऑलवेज कमीच यायला पाहिजे. किती किलोमीटर वॉक केलं त्यानं, किती मीटर वॉक केलं त्यानं, 6 मीटर वॉक केलं. अँड टेक्स अ राईट टर्न. 6 मीटर वॉक केल्यानंतर कुठे टर्न घेतला त्यानं, राईट टर्न घेतला. आता राईट टर्न म्हणजे अगेन कुठे येणार आहे तुमचा, ईस्टला येणार आहे. ही फायनली स्टॉप्स आफ्टर वॉकिंग 8 मीटर. ठीक आहे, 6 मीटर नंतर त्यानं टर्न कुठं घेतलाय, टर्न घेतलाय राईटला आणि 8 मीटर वॉक करून तो काय झालाय, स्टॉप झालाय. ठीक आहे, आता इथे बघा, हा आपला काय आहे, स्टार्टिंग पॉइंट आहे. किती किलोमीटर गेलो आपण, 10 किलोमीटर गेलोय. त्याच्यानंतर इथे खाली किती किलोमीटर आलाय, 3 मीटर आलेला आहे. म्हणजे ही जी लाईन आहे ती कितीची आहे, 3 मीटरची आहे. आणि आपल्याला लास्टला त्याने किती वॉक केलेलं दिलेलं आहे, 8 मीटर वॉकिंग केलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण 8 + 3 करतो तेव्हा त्याची ऍडिशन ही 10 पेक्षा काय येते, ग्रेटर येते. ऍडिशन काय येते, 10 पेक्षा ग्रेटर येते. त्यामुळे 8 मीटरची लाईन काय असणार आहे, 10 पेक्षा आपल्या थोडीशी पुढे येणार आहे, कारण 8 + 3 काय येणार आहे, 11 येणार आहे. त्यामुळे आपल्या ह्या स्टार्टिंग पॉइंटच्या थोडासा पुढे कोण असणार आहे, आपला एंडिंग पॉइंट असणार आहे. इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, ऍडिशन करून त्याचा एंडिंग पॉइंट पहिला फाइंड आउट करावा लागणार आहे की तो 10 मीटरच्या पुढे येणार आहे की त्या 10 मीटरच्या मागे येणार आहे. इथं काय येतो आपल्या ऍडिशन नंतर, स्टार्टिंग पॉइंटच्या पुढे काय येतो, आपला एंडिंग पॉइंट येतो. आता क्वेश्चन काय विचारलाय, इन विच डिरेक्शन इज द स्टार्टिंग पॉइंट विथ रिस्पेक्ट टू द एंडिंग पॉइंट. आता इथं आपल्याला म्हटलंय विथ रिस्पेक्ट टू द एंडिंग पॉइंट, म्हणजे एंडिंग पॉइंटला जायचं आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी स्टार्टिंग पॉइंट कुठे येतो आपला, नॉर्थ ईस्ट. स्टार्टिंग पॉइंट कुठे येतो आपला, नॉर्थ ईस्ट इन द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ एंडिंग पॉइंट. एंडिंग पॉइंटच्या रिस्पेक्टनी स्टार्टिंग पॉइंट येतो आपला नॉर्थ ईस्टला. ठीक आहे, चल नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला दिले, शीतल स्टार्टेड फ्रॉम पॉइंट इन अ साऊथ डिरेक्शन. एका पॉइंट पासून कुठल्या डिरेक्शनला गेली आहे ती, साऊथ डिरेक्शनला. किती किलोमीटर गेली आहे ती, 5 किलोमीटर. किती किलोमीटर गेली आहे ती, 5 किलोमीटर. म्हणजे इथं आपण काय ड्रॉ करूया, 5 किलोमीटर्स टुवर्ड्स दी साऊथ डिरेक्शन. या पॉइंट पासून किती, 5 किलोमीटर्स टुवर्ड्स दी साऊथ डिरेक्शन.
आफ्टर वॉकिंग 5 किलोमीटर शी टूक अ राईट टर्न. कुठं टर्न घेतला तिनं? राईटला. आता इथं आपल्याला डिरेक्शन फक्त सांगितलंय राईटला टर्न घेतलाय. डिस्टन्स दिलाय का? नाही दिलाय. पुढे रीड करूया काय मिळतं का. नाव शी वॉकड अनादर 5 किलोमीटर. किती वॉक केलं तिने? अनादर 5 किलोमीटर वॉक केलं अँड टूक अ लेफ्ट टर्न. 5 किलोमीटर वॉक करून टर्न कुठे घेतला? लेफ्टला. म्हणजे मी आता फेस करतेय वेस्टला, म्हणजे शीतल फेस करतेय वेस्टला आणि लेफ्ट टर्न म्हणजे कुठे जाणार आहे ती? परत साऊथ डिरेक्शनला. टेक अ लेफ्ट टर्न. लेफ्ट टर्न घेतला. देन आफ्टर वॉकिंग फॉर अ 2 किलोमीटर. किती किलोमीटर वॉक केलं तिनं? परत इथं लेफ्टला टर्न घेऊन 2 किलोमीटर वॉकिंग. शी टूक अ राईट टर्न. 2 किलोमीटर वॉक घेऊन परत टर्न घेतला राईटला. म्हणजे परत आपण चाललो ॲज युज्युअल जसं मगाशी गेलो तसा वेस्टला. नाव आफ्टर कव्हरिंग मोर 2 किलोमीटर. म्हणजे ऑलरेडी इथं 2 किलोमीटर वॉक केली आहे. परत इथं किती किलोमीटर गेली ती? 2 किलोमीटर. शी टर्न 45 डिग्री इन अ क्लॉकवाईज डिरेक्शन. किती डिग्री गेली आहे ती? 45 डिग्री क्लॉकवाईज. आता क्लॉकवाईज म्हणजे बघा, हा सपोज आपला वॉच आहे. क्लॉकवाईज म्हणजे जसं आपला वॉच मूव करतो ती डिरेक्शन म्हणजे क्लॉकवाईज डिरेक्शन. आणि त्याच्या अपोजिट डिरेक्शन म्हणजे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. त्याप्रमाणे आपल्या घड्याळ मूव करतोय ती म्हणजे क्लॉकवाईज, त्याच्या अपोजिट म्हणजे अँटी क्लॉकवाईज. त्याच्यासोबतच आपल्याला इथं डिग्री दिली आहे, अँगल दिलाय. मग हा आपला टोटल सर्कल किती डिग्रीचा असतो? 360 डिग्रीचा असतो. आणि हा एवढा पार्ट म्हणजे आपला 90 डिग्री आणि त्याच्या हाफ म्हणजे हे 45 डिग्री. म्हणजे हा एवढाच काय येणार आहे आपला 45 डिग्रीचा अँगल येणार आहे. मग तिचं आता फेसिंग कुठं आहे? इथं खाली आपण ड्रॉ करून बघूया. 2 किलोमीटर थोडंसं मोठं ड्रॉ करते म्हणजे आपल्या लक्षात येईल. 2 किलोमीटर शीतल या पॉइंटला आहे. कुठं जाणार आहे ती? क्लॉकवाईज म्हणजे इकडे जाणार आहे. प्लस 45 डिग्री म्हणजे 90 डिग्री मधला हाफ पार्ट. समजा जर ती इकडं फेस करते, कुठे? आता ती ऍक्च्युली वेस्टलाच फेस करते आणि वेस्ट पासून 90 डिग्री म्हणजे कुठं जाणार आहे ती? टोटल नॉर्थला जाणार आहे. म्हणजे आपला जो हा इथं वेस्टला आहे, वेस्ट पासून नॉर्थ किती येणार आहे तुमचा? 90 डिग्री येणार आहे. कसा? क्लॉकवाईज मध्ये. आता काय सांगितलंय आपल्याला? 45 डिग्री क्लॉकवाईज म्हणजे तिचं फेसिंग कुठे येणार आहे? या पार्ट मध्ये. म्हणजे इथून कुठे जाणार आहे ती? नॉर्थ वेस्टला. म्हणजे कुठल्या डिरेक्शनला फेसिंग येणार आहे शीतलचं? नॉर्थ वेस्टला. इन विच डिरेक्शन शी इज फेसिंग नाव? शी इज फेसिंग विच डिरेक्शन? नॉर्थ वेस्ट. म्हणजे आपले हे जे अँगल्स आहेत या अँगल्स मध्ये डिस्टन्स अँगल या डिरेक्शन मध्ये अँगल्स किती असतात? 90 डिग्री अँगल असतात आणि त्याच्या हाफ पार्ट म्हणजे 45 डिग्री. ठीक आहे. जर नॉर्थ कडून आपण क्लॉकवाईज कुठे जाऊ शकतो? 90 डिग्रीने ईस्टला जाऊ शकतो. ईस्टने 90 डिग्री क्लॉकवाईज आपण साऊथला, साऊथने क्लॉकवाईज डिग्री 90 डिग्री वेस्टला. तेच अँटी क्लॉकवाईज वेस्ट कडून कुठे जातो? साऊथला, साऊथ कडून ईस्टला, ईस्ट कडून नॉर्थला. हे म्हणजे काय येतं? अँटी क्लॉकवाईज. अशा टाइपचे क्वेश्चन सुद्धा आपल्याला प्रिलियम्स मध्ये किंवा मेन्स मध्ये दिसू शकतात. त्यामुळे थोडंसं इथं जेव्हा आपण डायरेक्शन काढणार आहोत त्या व्यवस्थित काढायच्या, कारण डिग्री मध्ये शिफ्ट येतो, तो डिग्री मध्ये शिफ्ट प्रॉपर द्यावा लागतो. ठीक आहे. थँक्यू.